जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, मला काय संपूर्ण भारतीयाला ज्यांच्याबद्दल आदर आहे असायला पाहिजे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या कुंडल नगरीमध्ये क्रांती अग्रणी या संस्थेमार्फत आदरणीय स्वर्गवासी बापूंच्या जवळजवळ 100व्या जयंती निमित्त ही जी व्याख्यानमाला चालते 3 दिवसाची, त्या निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन आहे. यामध्ये आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत, संस्था, बापूंच्या कुटुंबातील सर्व मंडळी, पत्रकार मंडळी, गावातील या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पूर्वीचा सातारा आणि आताचा सांगली म्हणजे छत्रपतींचा वारसा लाभलेला हा जिल्हा. मी अनेक वेळेस या भागात सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या परिसरात खूप वेळेस आलो. या गावाला पण मी एकदा आलो होतो 5-7 वर्षापूर्वी. मला ते नंतर लक्षात आलं. मी तरी म्हणलो कुंडल कुंडल मी एकदा गेलो होतो कधीतरी. सहसा मी डबल जात नाही, पण हा योग जुळून आला. माझं भाग्य आहे. आणि त्यावेळेस मी एवढं फिरलो नव्हतो. बापूंचा एवढा मला परिचय पण कोणा करून दिला नव्हता. आज जेवढा मिळाला, माहिती मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलेलं आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा. आणि महाराज तुकाराम महाराजाला अपेक्षित असलेला तो गुंडा पुत्र या कुंडलमध्ये काही वर्षापूर्वी जन्माला आला होता, हे सत्य आहे. आणि महाराजांनी वेगळा शब्द वापरला. खरं तर म्हणजे गुंड हा शब्द माणसाला अपेक्षित नाही, पण ज्या अर्थी तुकाराम महाराज वापरते त्या अर्थी त्याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे किंवा त्याला काही तर्क असला पाहिजे किंवा अर्थ असला पाहिजे. आणि तसंच एक गोष्ट खूप आनंद मिळत होता. 2 तासापासून मी तो अभ्यास करतो होतो, पाहत होतो. हा माणूस कसा असेल, कसा जन्माला आला असेल. धन्य त्यांची माता-पिता अशा माणसाला जन्माला घातलं. खरंच आहे ना. आता तुम्ही आम्ही नाईलाजाने जन्माला आलेलो आहे. त्याला काही अर्थ नाही याला. तुम्हाला काय समजायचं ते समजा. चला, किमान आपल्याला हे पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, हे बी काही कमी नशिबान नाही आपण. भविष्यात तर हे पण कुणाला ऐकायला आणि पाहायला मिळेल असं वाटत नाही. कारण देश फार वेगळ्या दिशेने चाललाय. राजकारण फार वेगळ्या दिशेने चाललंय. समाज, पोरं फार वेगळ्या दिशेने चालले. काय होईल माहित नाही. कदाचित चांगलं होईल. आपण आपल्या तोंडाने वाईट कशाला चितायचं. पण काय होईल गॅरंटी नाहीये. फारच बेकार आहे. कालचा किस्सा बघा. आपला विषय नाही तो निवडणुकीचा कालचा. एक दिवस निवडणुका राहिल्या आणि रद्द करून टाकली. हे देशातला पहिला विषय हा आपल्या देशात पहिली वेळेस घडणार. असं कधी होत नाही, असं होऊ नये, असा कायदा नाही, असा नियम नाही, पण केला. मला माहित नाही. पण जर बापू काल असते ना, तर एक फुला नसता, पुऱ्या गोळ्या घातल्या असत्या. हा ना. आणि त्याच लायकीचे आहे ते आरामखोर. लाज वाटायला पाहिजे. निवडणुकीच्या दिवशी निवडणुका कॅन्सल करते. आणि मग करत काय होते? साले हो रोजगार हमीवरचे बरे तुमच्यापेक्षा. साहेब, तुम्ही आमदार लोक दोघं तिघ, तुम्हाला तरी सांगा हे बरोबर आहे? कसे काय काय? आणि मग समाजाने पाहायचं कोणाकडं? विश्वास ठेवायचा कोणाकडं? कोण चुकलं याच्यावर आपल्याला काही त्याची चर्चा करायची नाही, पण कोणीतरी चुकलं हे खरं आहे. कसं व्हायचं? जर अशा गोष्टी या देशात घडायला लागल्या, राजकारणात घडायला लागल्या, मला आश्चर्य हे वाटत होतं. मी काल बातम्या ऐकत होतो. सगळ्या पक्षाचे लोक म्हणत होते हे चूक आहे. आणि मग ते सुधारायचं कोणा?
मग साहेब प्रचार केला, फॉर्म भरला, काहीतरी 10-10, 5-5 लाख रुपये खर्च केले 15-15 आणि त्या लोकांच्या निवडणुका रद्द. ते काही तर बिनविरोध झालेले बी रद्द झाले. काय जीव म्हणता असेल त्यांचा? सोपा आहे का निवडणुका? एक तर आता निवडणुकीचा काळ तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे कसा आहे ते. त्याच्यात बरं शेवटच्या दिवशी वाईट आहे. आपला तो विषय नाही. आपल्याला ते एवढ्यापुरतं मला आठवण आली, की पुढं कसं व्हायचं या राज्याचं, ह्या देशाचं. म्हणजे काही मेळ नाही ना. कोण काय म्हणन, कोण काय म्हणन, कोण आणि बरं आता कोर्टानं आदेश दिला. आता हे निकाल पण लांबले. त्याच्यात कायद्यात ते बसत असेल, पण मग सुरुवातीला हा विचार व्हायला पाहिजे होता ना. आपल्या राज्यात काय चालू आहे सध्या, पहिले चुका करायच्या आणि मग दुरुस्त करायच्या. पहिले चुका करायच्या आणि मग दुरुस्त करीत बसायच्या. मग पहिले विचार करा ना. मी हे शासनाला 2दा पत्र दिले, की खरंच महाराष्ट्राचं चांगलं करायचं असेल, तर ह्या महाराष्ट्रात अनेक तज्ञ लोक आहे. प्रत्येक विषयात आहे. त्या लोकांचं एक समिती करा, त्यांचे विचार घ्या आणि मग तुमच्या मंत्रिमंडळात मांडा. तुम्हाला योग्य वाटलं ते घ्या, नाही वाटलं ते सोडून द्या. पण किमान महाराष्ट्रात असलेल्या बुद्धिवंताचे विचार तर घेता ना. जसे आपण नाईलाजाने जन्माला आलो, तसे हे नाईलाजाने पुढारी झालेले आहेत. काय करतील लोक? कोणाला तरी करायचंय मतदान, मग यायला केलं. बुद्धीचा, राष्ट्राचा, राज्याचा, हिताचा, विकासाचा आणि यांचा काही संबंध नाही. काही संबंध नाही. विधानसभेच्या गेटवर जर तुम्ही खोके 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 म्हणून आरडत असेल हरामखोरा हो, तर आमच्या सरपंचाकडून अपेक्षा कशी काय करता? साहेब खोक्याचं दुःख नाही, समाज खाली बिघडतो याचं दुःख आहे. तुम्ही काय केलं आम्हाला काही घेणं नाही त्याच्याशी. पण आम्ही ऐकून ऐकून आमचे रस्ते भरकटते ना. म्हणून आम्हाला बापूसारखे माणसं पुन्हा जन्माला आले पाहिजे, हा विचार तरी किमान आला पाहिजे. आणि हा विचार टिकायसाठीच ही व्याख्यानमाला आहे. तो विचार पुढे आला पाहिजे याच्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. हे काही नाव मोठं किंवा बापूला बरं वाटावं म्हणून व्याख्यानमाला नाहीये. बापूला कोणाच्या बरं वाटायची गरज नाहीये. तो विचार टिकून राहिला पाहिजे. तो विचार भविष्यात समाजात रुतला पाहिजे आणि त्या पद्धतीने माणसं वागले पाहिजे, क्रांती घडली पाहिजे. 47 ला भारत स्वतंत्र झाला आणि बापू 42 लाच आम्ही स्वतंत्र झालो म्हणत होते. काय माणूस असेल तो? साधी गोष्ट नाही. आम्ही तुम्हाला सांगू, भारत स्वतंत्र झाला तरी आम्ही स्वतंत्र नव्हतो झालो. हा ना. तिकडच्या लढाईला पण बापू आले होते मराठवाड्याच्या मुक्तीसाठी. आम्ही निजामाच्या ताब्यात होतो. म्हणजे बघा ना ह्या लोकांचं, यांचं भागलं पोट भरलं म्हणून हे शांत नाही बसले. हे आमच्यासाठी पण लढले. मग हे लोक समाजाच्या कल्याणासाठीच असते ना. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती म्हणते ती हे उदाहरण आहे ते. आणि अशा पवित्र अशा गावामध्ये मला येण्याचा योग आला. तुम्ही मला बोलवलं. माझी जी स्तुती आम्ही ऐकतो ना, मी त्या लायकीचे आम्ही नाहीये. आम्ही काही धुतल्या तांदळाचे नाही. आम्ही काही बुद्धिमान लोक नाही. आम्ही कोणा विद्यापीठात पदवी घेतली नाही. समाजानं मोठं मानलं. समाजाचे उपकार आहे. 7वी शिकलेला माणूस असा हसून हसून काय असतो? साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबात, वारकरी कुटुंबात जन्माला आलो. आमची लायकी काय? काहीच नाही. 25 वर्षे ग्रामपंचायत सरपंच सदस्य असणं म्हणजे काय लय मोठं पद झालं का ते? नाही. पण त्या 25 वर्षात त्या गावात जे काही घडलं, जे काही काम झालं, ते समाजानं उचललं, सरकारनं उचललं. आणि ते काम पण मला करता आलं ते स्वर्गीय आर.आर. आबा यांच्या अभियानामुळं. संत गाडगेबाबा अभियान आबांनी काढलं. आम्ही ते समजून घेतलं आणि कसं राबवायचं, काय केल्याने होईल बुवा. आमच्या गावची परिस्थिती नाजूक, माझी नाजूक आणि त्याच्यात बक्षीस आहे बुवा 2-5 लाखाचं. मग आपल्याला मिळेल बाबा, निदान जिल्ह्यात येऊ, तालुक्यात येऊ. मग काय करायला पाहिजे म्हणून त्या अभियानाचा अभ्यास केला आणि एक-एक काम करत गेलो.
तालुक्यात आलो, जिल्ह्यात आलो, विभागात आलो, राज्यात पहिलं आलो, तेव्हा मी थांबलो. मग समाजाला माहीत झालं, सरकारला माहीत झालं हे गाव असं आहे. म्हणून आमची ओळख झाली लोकांशी. आणि लोक आणि सरकार यांचं असं वाटलं यांना, की या माणसाला आपल्या गावात नेलं तर आपलं काही बदल होईल. म्हणून मला लोक बोलायला लागले. माझा जन्म कुठून झाला? व्याख्याते-बिख्याते कसे झाले आम्ही? आम्हाला लोक का बोलायला लागले, की याला आपल्या गावात नेलं तर आपलं काही बरं होईल, गावचं काही बरं होईल मग. मला पण बरं वाटायचं. लोक हार-बीर, शाल-बील बोलायला माईक-बीक. पुढं असं होईन असं कधी वाटलं नव्हतं. 15 लाख किलोमीटर झाला. 7,000 गावात गेलो मी. आता आयुष्यात दुसरा विषय नाही. आणि अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं, तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांच्या पाय पडा, लोकांना विनंती करा. पाय पडा म्हणले, आम्ही तुम्हाला शिकवायला नाही आलो, पाय पडायलाच आलो असं समजा, विनंती करायलाच आलो, की बाबा हो चांगलं राहा, चांगलं करा, चांगल्या जगात सुखी व्हा. त्या 25 वर्षात काम करताना गावचा वेगळा विकास झाला हा भाग सोडून द्या. आणि जग त्याला विकास म्हणतं. मी नाही मानत त्याला विकास. मी फक्त बेसमेंट समजतो. माझ्या गावचं जे मी काही केलं, जे घडलं ते फक्त बेसमेंट आहे. बिल्डिंग तर उभं राहायची. तुमच्या एवढं तर आम्ही काही केलं बी नाही. तुमच्या इथे कितीतरी गोष्टी माझ्यापेक्षा किती पटीने चांगल्या आहेत. तुमचं सांडपाणी, व्यायामशाळा, ऑफिस, रस्ते, गाव, माणसं हे सगळं पाहून मी तर काय चकित आहे. नाही का? एखाद्या राजवाड्याला, राजघराण्याला शोभन असं वैभव आहे. काय कमी आहे? कारखाना, तिथली व्यवस्था, तिथले रेट, काम करायच्या पद्धती. आमच्या तिकडे एक कारखाना राहिला नाही आता. कारखाने कुठे गेले नाही. कारखाने तिथेच आहे. पण ज्यांनी धुवून खाल्ले त्यानं जिंकले. नवीन पद्धत निघाली. कारखान्यात तोट्यात घालायचा, निघून टाकायचा आणि त्यालाच घ्यायचा. इतक्या हलकट जर पुढारी जन्माला येत असेल तर राज्याचा विकास कसा होईल? तोट्यात त्यानंच घालायची. विकायचं त्यानंच आणि घ्यायचं बी त्यानंच. काय कमाल आहे. इतकं जग आंधळ नाही हो हरामखोराओ. तुमचं चालतंय काही दिवस चालून द्या. एक दिवस बांगला नेपाळ नाही झाला तर माझ्या बापाची औलाद नाही, लक्षात ठेवा. होणार. समाज किती दिवस जन्म सहन करणार? बापूचा वंशज कधी ना कधी जन्माला येणारच आहे इथं. येणारच आहे. नाईलाजाने येणार आहे. तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. अजूनही सुधरा. हा महाराष्ट्र आयऱ्या गैऱ्याचा नाही, काही मजाक नाही. ते कोण कोण जन्माला आले, कशा कशा विचाराचे लोक आहे, जरा अभ्यास करा. काय पैसे 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 करते. अरे एकदा जन्माला आलो, एकदा मरायचं ही अटळ आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या काळात सगळं कर्ज माफ केलं, धन वाटून दिलं, शेती वाटून दिली, काही ठेवलं नाही हो. दुष्काळ पडला तर छत्रपती शिवाजी महाराजांना माहित झालं तुकाराम महाराजांनी काहीच ठेवलं नाही, सगळं वाटून दिलं. महाराजांनी एक टोपलं भरून पाठवलं तुकाराम महाराजाला भेट. बघा काय कमाल आहे. तुकाराम महाराजांनी उघडून पाहिलं, म्हणे "हे कोणी दिलं?" म्हणे "छत्रपती शिवाजी महाराजांचं." माझं वाटून दिलं ते इथं काय तुमचं घ्यायला दिलं का म्हणे? वापस घेऊन जा. वापस दिलं. टोपलाभर दागिने, हिरे, माणिक, मोती. छत्रपती शिवाजी महाराजांचं धन वापस करणं मजाक नाही काही. तिथे अभंग लिहिला प्रास्ताविक महाराजांनी, "सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, माती समान आहे म्हणे, मला नाही पाहिजे." हा अभंग आम्ही रात्री म्हणतो. तरी सकाळी मतदानाचे 2,000 घेतो म्हणलो, लयच हलकाट आहे ना. काय माणसं आहे जन्माला. एक एक किस्से भावाचं आपल्या इथं भारी आहे. लयच अवघड आहे ना. 25 वर्ष काम करताना कुंडलकरांनो माझ्या एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आली, मी तुमच्या ध्यानात आणतो. मी रोज सांगतो ती. तुम्हालाही सांगतो. तुमच्या पण लक्षात आली, पण तुम्ही त्याच्यावर किती काम करता नाही करता मला माहित नाही, पण करा, माझी हात जोडून विनंती.
काय करायचंय आपल्याला आणि काय चूक होऊ राहिली आपली. माझ्या एक लक्षात आलं, माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं. विकास होऊ राहिला आमचा आणि आयुष्य कमी होऊ राहिलं. मग ह्या इमारतीचा उपयोग काय? आमचे आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते? 100. आता आपण किती जगतो? 60, 65, 70. इथे 70-72 वर्षाचे किती गो सचिन तेंडुलकर बसले. मग आम्ही का 60-70 मध्ये चाललो? मग याची कोणाची जिम्मेदारी नाही का? काय केलं नाही माणूस 100 वर्ष जगन? काय चुकलं आपलं? माझ्या लक्षात आलेल्या 5-7 गोष्टी सांगतो. तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही करा. आणखीन काय वेगळं असेल तर करा. पण माणूस 100 वर्ष जगला पाहिजे हे मला वाटतं. जपानमध्ये, रशियामध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतोय. जगतो नाही, काम करतो. मग तो आसन कसा? आणि मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. सांगा म्हणजे मी आतापर्यंत 25 देशात गेलो. जग पाहिलंय. काहीच्या काही हो. काय करायला पाहिजे? 5-7 गोष्टी आहे. एक, पाणी स्वच्छ प्या. सोपे काम आहे. काय अवघड नाही. 2, झाडं भरपूर लावा, पण फळाचे लावा. तुमच्या कारखान्यावर आंब्याची झाडं पाहिलं मी एवढं खुश झालो. मध्ये जाताना दोन्ही बाजूने आंबेच आंबे. झाडं फळाचे लावा. 3, गावात स्वच्छता ठेवा, साफसफाई. 4, मुलांना शिक्षण द्या, संस्कार द्या. 5, बाहेरचं खायचं नाही. गावातलं खा, ओळखीचं खा, घरातलं खा, माहितीतलं खा. बिन माहितीचं खाऊच नका. आता भरोसाच नाही ते चांगलं असेल, गॅरंटी नाही. फार वाईट आहे. मसाल्यामध्ये गाढवाची लीत घालून येते आता. खायची तर खा. माहिती पुढे म्हणून बाहेरचं खायचं नाही. 6वं काम आहे, म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. गावातले जे वयोवृद्ध आहे, कोणाचे असू, कोण्या जातीचा असू, कोणाचा बाप असू, त्याच्या संगत नीट बोला, नीट गोड लावा. त्याला त्याला लागतं का? एक शर्ट 12 महिने घालतं ते. फक्त बाबा संग गोड तर बोलतं का नाही? गोड बोलतच नाही. 7वं एक काम आहे, पण ते जरा अवघड आहे. आमच्या मराठवाड्यात तिकडे विदर्भात तर कोणीच ऐकत नाही. मग मी यावर्षी आता ते सांगणंच बंद केलं. कारण ते काम जरा म्हणलं तर अवघड आहे, म्हणलं तर सोपं आहे. पण कुणीच नाही ऐकत तर मग सांगून काय उपयोग आहे? नाही का? कुंडलकरांनो, काय करू? हं? पण ते अवघड आहे ना, तुम्ही करणार नाही. करतान? महिला मंडळ करतान का? बोला, मोकळं बोला काय. हा, जर तुम्हाला 100 वर्ष जगावं वाटत असेल तर 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. आता बरेच जण अहो म्हणले, पाहू आता काय काय होतं उद्यापासून. माणूस दुसऱ्यावर का जळतो मला काही कळलंच नाही. तुम्हाला जे मिळालं त्याच्यात समाधानी राहा. दुसऱ्याला काय मिळालं त्याचा काय विचार करता? देवाने तुम्हाला जे दिलं त्याच्यात समाधान राहा. कुणाला पैसा दिला, कोणाला सोनं दिलं, कोणाला पद दिलं, कोणाला माडी दिली, कोणाला चांगला नवरा दिला, कोणाला चांगली बायको दिली. जाऊ दे ना. तुम्हाला देवानं काय कमी दिलं का? तेवढं तुम्हाला आहे तेवढं आहे. हा मानसिक प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा, 4 व्हीलर गाडीचा मालक आणि ड्रायव्हर. मालक ह्या साईडला बसेल, ड्रायव्हर ह्या साईडला बसेल. है का नाही? बसले दोघं पुढच्या सीटावर. काही फरक आहे? काहीच नाही. गाडीचा खर्च कोण करतं? मालक. हप्ते कोण फेडीतं? मालक. है का नाही? मग दुःख कोणाला आहे? मालकाला का ड्रायव्हरला? खरंच मालकाला आहे. पण मानून घेतो ड्रायव्हर. मग काय खरंय माझं खरं, तू पुढच्या सीटावरच आहे ना. पेट्रोल पंपावर गेले का मालकाला पैसे काढायला लागते. याला काढायला लागते का? गाडीच्या खाली उतरल्यावर याला पैसे द्यायला लागते आणखीन. पण तो सुख मानित नाही. हा मानसिक प्रॉब्लेम.
म्हणून देवाने तुम्हाला जे दिलं त्याच्यात सुखी राहा. मी तर लय वेळेस म्हणलो, मला शेती नाही, लय उपकार आहे देवाचे. अरे एवढे शेतकरी आत्महत्या करून राहिले, कशाला पाहिजे ती? कशाला पाहिजे? त्यालाच पुराणा शेती असल्यावर जर आत्महत्या करतो तर मग नको ना बाबा ती. त्यावेळेस सुद्धा ह्या लोकांनी हा विचार केलेला आहे, पण ऐकत कोणी नाही. आणि शेतकऱ्याचं तर कधीच कोणी ऐकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. काय ते जगाचे सरकारचे काय धोरण आहे, काय वाईटपणा आहे त्या साप मुंगसासारखा शेतकऱ्याविषयी मला कळत नाही. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय होणारच नाही, कधीच नाही. कितीही ठराव पास होऊन द्या आणि कितीही समित्या येऊन द्या, सरकार ते करणार नाही. काय आहे, जो तो ज्याच्या त्याच्या पायावर उभा राहिला ना, यांना किंमत कोण देईल? म्हणून शेतकरी मातीत कसं जाईल. पण शेतकऱ्याने नकळत एक बदला चांगला घेतला. काय केलं? खायला भेसळ दिली. एंडोसल्फानचे गहू, एंडोसल्फानची पिकं, एंडोसल्फानचे फळं, अंगोरात औषधं, अंगोरात खतं. मरा 60 वर्षात मरू राहिले. इकडून नदी इकडून फेडा. तेच जर चांगले पैसे शेतकऱ्याला दिले असते, कशाला एंडोसल्फान वापरलं असतं यानं? कशाला युरिया वापरला असता? पुरत नाही म्हणून, जास्त माल व्हावा म्हणून नाईलाजाने तो ह्या केमिकलच्या मागे लागला ना. जग काय ग साहेब, तुम्हाला पंचगंगा म्हणून एक गुळ आहे आमच्या तिकडे. म्हणजे आहे ते धाराशिवचे, उस्मानाबादचे. आमच्या तिकडे वैजापूरला चालू केलं आणि विकते. माझ्या बॅग मध्ये आहे, तुम्हाला पाहिजे असलं. काय भावाने विकते गुळ? 1,000 रुपये किलो. 1,000 रुपये किलोनं गुळ विकतोय तो माणूस. आणि आम्ही आत्महत्या करतोय. हा विचार केला पाहिजे, घेतला पाहिजे. याच्यासाठीच हे व्याख्यान मला आहे की जगाचं माहिती झालं पाहिजे, अनुभव आला पाहिजे, एकमेकाला जर काहीतरी घडलं पाहिजे. हे 1 घंटाभर करमणूक करून ऐकून सोडून द्यायचं याच्यासाठी नाही. ते या 5-7 गोष्टी करा, पण ह्या गोष्टी करायच्या तर एका माणसानं कशा करा? आता चांगलं पाणी प्यायचं तर एकट्यानं कसं प्या? काय करावं? म्हणून ग्रामपंचायतचा जन्म आहे. ग्रामपंचायतनं का करायचं? ग्रामपंचायत सगळ्याचे करू शकते. ग्रामपंचायत त्या गावची माता, त्या गावचा पिता, त्या गावचा विठ्ठल आहे ग्रामपंचायत. विठ्ठल म्हणतो मी. वारकरी संप्रदायाचा असून सुद्धा ग्रामपंचायत सरपंचाला विठ्ठल मानतो मी. आणि याच्याशिवाय खरं नाही. तो विठ्ठल तरी युग 28 झाले असेच हात आहे. पण ह्या विठ्ठलाचे हात 24 तास मोकळे हे समाजासाठी, दिन गोरगरिबासाठी. जर त्यांनी ठरवलं तर. पाणी आपण खराब केलं. माझ्याकडे मर्यादित वेळ आहे. काही करून मला 9च्या आत संपायचंय. म्हणून जादा विश्लेषण करणार नाही. तुम्ही समजून घेताना अशी आशा करतो. पाणी आपण खराब केलं, ड्रेनेज सोडलं, सांडपाणी सोडलं, संडासचं पाणी सोडलं, युरिया, इंडोसल्फान पिकावर मारलं, पाण्यात गेलं, पाणी खराब झालं. यवतमाळ, नांदेड मध्ये एवढं इंडोसल्फान मारलं कापसावर साहेब, तर जमिनीतून विहिरीत उतरलं. तिथे जन्मतः पोरं असे वाकड्या हाताचे जन्म राहिले, वाकड्या दाताचे. औषध काही सोपे असं नाही, आपल्याला माहित नाही. आपल्याला कळत नाही कशाला काय मारायचं. ते दुकानदार म्हणतो जा घेऊन डबा एवढा, चाललंय घेऊन. कृषी अधिकारी आम्हाला सांगत नाही कशाला किती मारायचं. म्हणून चांगलं पाणी द्यायची जिम्मेदारी पंचायतची. माणूस मेला का त्याचा राग पण पाण्यात टाकते. इकडे मला वाटतं कृष्णात टाकीत असेल, है ना? मला सांगा ताई, ती राग प्यायला चालते का? मेलेल्या माणसाची प्यायला चालते? नाही. कोणी बी नाहीच म्हणतं. प्यायला चालत नाही, पाण्यात टाकायला चालते. पाण्यात कशी काय टाकायचं? 1 ग्राम राग घेतली, 1 ग्राम, फक्त 1 ग्राम बी नको, लहानसं काहीतरी, आणि गिलासभर पाण्यात टाकले आणि एखाद्या बाईला प्यायला दिली. पी बाई, तो आहे नवऱ्याचं आहे. पिन. आणि लोकांच्या पाण्यात पोतभर टाकते हरामखोर.
कसं काय टाकते? मग कोणी म्हणेल, भाऊ तू मोठा शहाणा आला, मग त्या राखीचं करायचं काय आम्ही? माझी आई वारली 7 वर्ष झाले, 100 वर्ष जगली होती बुड्डी. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडं थोडं टाकलं, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, पर्यावरणाचं काम झालं, पाणी खराब व्हायचं नाही, वाचलं. नेऊन टाकायचे, ₹500 वाचले. किती सोपं आहे. म्हणून जुन्या जे काही चालीरीती आहे, ते जे चांगलं आहे ते ठेवा, ज्याची गरज संपली ते बदला. आपण जुन्याला नाव ठेवत नाही. त्या काळची ती गरज होती, आता नाही. काळानं रूप बदला. आता कोणी म्हणेल, भाऊ आमची परंपरा आहे. पहिल्यापासून आमचं तसंच चालत आलं. आम्ही सगळ्याचे कृष्ण ते टाकले ना, आता कसं बदला? नाही बदलायचे तर आता हे इथे ताई बसल्या, पोरी बसल्या, ती पलीकडे एक पोरगी दिसते. लहानशिक ती काहीतरी करते. तिच्याकडे चांगले पहा, तिचे कपडे बिपडे, केस, कटिंग बिटिंग, ड्रेस, हे छान दिसते ती बारकी. मग खरं सांगा मला, हिची आजी असे कपडे घालत होती का? परंपरा कुठे गेली? काळानं रूप बदलेली. म्हणजे चांगलं आहे ते चांगलं आहे, माझं काय म्हणणं नाही. ते चांगलं आहे ते ठेवा, जे चांगलं नाही ते बदला. अशा एक नाही कितीतरी गोष्टी आहे. हो, पाणी चांगलं प्या आणि ते पंचायतनं द्यावं, ह्या मताचं मी एक. आणि एक माणूस पाणी बदलू शकत नाही. आणि ₹20 लिटरचं पाणी कसं काय विकत घेईन माणूस? बाहेरचं बाजारातलं नाही घेऊ शकत, मग पंचायतनं द्या. मुलांना शिक्षण, संस्कार फार गरज आहे. शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोक जर नसते, तर आम्ही कपडे बी घातले नसते. हे सत्य आहे साहेब, नाकारून चालणार नाही. यांचेच उपकार आहे. शाहू महाराजांनी तेव्हा पालकाला ₹1 दंड केला होता, शाळात नाही पाठवलं पोराला तर. आता खेड्यात काय झालं, पोरं शिकत नाही, पोरीला पाठीत नाही. खेड्यात लय वाईट आहे. आमच्या मराठवाड्यात फारच बेकार, आमच्यापासून पुढे तर आणखीन बेकार आहे. मुलीला पाठीत नाही, मुलं शिकत नाही. मुलं नुसती झिंडते, परेशान. पोरी बी भेटत नाही. तुमच्या गावात बी कितीतरी पोरं असते ना, आता पोरी भेटत नाही. परवा दिवशी नागपूरला कुठेतरी शरद पवार साहेब गेले. एक जणांनी पत्र दिले एका पोराने साहेबाला, है ना, तुम्ही ऐकलं बातमीला. पत्र दिलं, साहेब माझं वय 35 वर्ष आहे, माझं लग्न होईना, काहीतरी करा. आता ते काय घरकुल आहे? पवार साहेब काय करेन, काय करेन तुम्ही सांगा, काय करेन? हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. पूर्वी मुलीला जन्माला येऊन दिलं नाही, अजून तरी झालेली चूक सुधरा. नाही तर काही दिवसांनी मुलाचा बाप मुलीच्या घरी मुलगी मागायला जाईन, काही माफी मागून सांगतो, त्या दिवशी मुलाच्या बापाची एकच अट राहीन, की मला 2 पोरं आहे, दोघं मिळून एक दे. हे सत्य आहे. ऐकायला जरी वाईट वाटलं, पोरी आणीन कुठून? बरं, बाप एका पोराचं करीन आणि एकाला तसं ठेवीन का? म्हणून झालं गेलं गंगेला न्हालं, इथून पुढे चूक सुधरा, मुलीला जन्माला येऊ द्या आणि मुलीला शिकवा. काय घाबरता? पोरीला शाळेत ती पोरगी एक 90 दिवस वर होती आकाशात, आत्ता आली. काय घाबरत आहे? आणि कोण्या आई बापाला वाटतं पोरीला कसं पाठवू, पोरीला कसं पाठवू? मला पण 5 मुली आहे. कोण्या बापाला वाटतं, आईला वाटतं, पण पाठवावं लागेल. नाही पाठवीन तर ₹300 रोजानं मारा. तुमच्या इथे महिलाला काय हजेरी मिळते, कामाला जाते तर? 300. आणि ग्रामसेवक बाईला 3,000. मास्तरीन बाईला 3,000. बँकेतल्या बाईला 3,000. आपल्याला त्यांच्यावर जळायचं नाही, पण त्यांना 3,000 काहून आहे? तिच्या बापाने तिला शिकवलं, मग आपल्या लेकराला कोण शिकीन? महिला मंडळ, तुम्हाला एक विनंती आहे, माझं सांगणं आहे. तुमच्या मनात जी भीती आहे का, आज पोरीला एकटं कसं पाठवू, मग आज जर तुम्ही त्याला एकटं नाही पाठवलं, तर उद्या ऊस खुरपायला एकटी जाती, तेव्हा काय 2-2 पोलीस राहते का ती संग? तेव्हा ते तिचं नाईलाज आहे ना.
मग त्याच्यापेक्षा आत्ता शाळेत पाठवा ना, शिकू द्या. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी एक वाक्य दिलं हरिपाठात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय असेल तर बुद्धी. बुद्धी कशाने येते? शिक्षणानं. आमचे गाडगे बाबा म्हणायचे भांडे विका पण पुस्तक घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे शिका आणि शिकून मोठं व्हा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सावित्रीबाई हे लोकांनी, मी म्हणलं ना, यांनी मेहनत केली म्हणून आम्ही बरं आहे. नाही तर काय खरंय आमचं. जग पुढे गेलं ते शिक्षणानं. छत्रपती संभाजी महाराजाला 14 का काय भाषा येत होत्या म्हणजे तेव्हा. हे कसे शिकले हे लोक, कुठे लिहिले, यांनी ग्रंथ लिहिले त्या काळात. हा आम्ही काहीच नाही, आम्हाला वाचता येत नाही ते. म्हणून शिक्षण. दुसरं, परिसर स्वच्छ. तुमच्या इथे ड्रेनेज गेला, अंडरग्राऊंड आहे, मला आवडलं. तुमच्या इथल्या अनेक कल्पना, अनेक कामं हे पूर्वीपासून जन्माला आलेले खूपच चांगली गोष्ट आहे ती. खूप. मी तुम्हाला काही शिकावं असं तुमच्या इथे काही एवढं हे नाही. तरी पण काही ना काही गोष्टी आम्ही बी का आमच्या आईच्या पोटातून थोडी शिकून आलो. कोणाचं तरी ऐकलं, कुठेतरी वाचलं, कुठेतरी पाहिलं. आम्हाला माहित. स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, इतकं महाग आहे आपण, इतकं काही कल्पना करत नाही. आपण जेवणाच्या आधी हात धुतो ताई. आपल्या शास्त्रात सांगितलं ओल्या हाताने जेवा. आम्हाला कळलं नाही ते ओल्या हाताने जेवा काऊन म्हणलंय. नीट समजून घ्या. आम्ही बेसिनवर हात धुतला आणि पुसतो कशाला? जुन्या कपड्याला. मग पुसून हात धुवून उपयोग काय झाला? महिला मंडळाचं तर लईच अवघड आहे. सांगू? राग नाही यायचं ना. हात धुतला, मग ते धुतलंच कशाला? ती सवय लागली आपल्याला. मी आत्ता गेस्ट हाऊसला जेवलो आणि संध्याकाळी हात धुतल्याबरोबर ती माणूस लग टॅवेल घेऊन आला. अरे म्हणलं नको रे बाबा, तिकडेच. आम्हाला कळलं नाही स्वच्छ. आमच्या या क्षेत्रातल्या गुरुजीने आम्हाला एक आणखीन एक बारीक गोष्ट सांगितली होती. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे कोणीतरी बोललं पाहिजे. त्याने आम्हाला सांगितलं, कोणत्याच बोटात अंगठी घालायची नाही. आणि घातली तर डाव्या हातात तरी घालायची नाही. समजने वाले को इशारा काफी. उद्या सकाळी घरी गेल्यावर ती अंगठी काढून पहा तुम्ही. कोणून कधीच घालायची नाही अंगठी. साहेब, हे कोणीतरी बोललं पाहिजे, कोणाला तरी कळलं पाहिजे, कोणाला तरी पहिले गावात गाई बैलाच्या शेणानं सगळं गाव सडा सारवण व्हायचं. आता राहिलं की ते नाही. कुठेही कचरा टाकते, कुठेही घाण टाकते. मी दिसतो तसा सोपा नाहीये साहेब. माझ्या इथे लई कडक नियम आहे. काही काही गोष्टी केल्या म्हणून ते झालं. आम्ही आमच्या गावच्या महिलाला 100% महिलाला सॅनिटरी नॅपकिन फुकट देतो. पण आमचा एक कडक नियम आहे. आम्ही ज्यावेळेस ठराव घेतला हा 15 वर्षापूर्वी, अख्खं गाव हादरलं होतं. पण मी ऐकलं नाही. माझा नियम होता, तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन पंचायत फुकट देते, पण वापरलेलं सॅनिटरी नॅपकिन पंचायतला आणून द्यायचं. साहेब, हा नियम भारतात सुद्धा कोणी करू शकत नाही. आज बी हिंमत नाही. पण हेच बरोबर आहे. आम्ही काय म्हणलो, आम्हाला द्या. त्याचं काय करायचं आम्ही ठरवू. तुम्ही फेकू नका कुठं. इतकं कडक पाहिजे. आणि सरपंच असाच पाहिजे. त्याचं मन हृदय आईचं पाहिजे. माझ्या मनात भावना वाईट होती का? नाही. मग शाळेत मशीन ठेवली, अंगणवाडीत ठेवली, ग्रामपंचायत मध्ये ठेवली. तिन्ही ठिकाणी महिला कर्मचारी आहे. त्यांच्याकडे आणून द्या. ते मशनी घेतल्या जाळायच्या. आणि स्वच्छता, गाव झाडून घेतलं पाहिजे. रोज साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. अनेक गोष्टी. नख सुद्धा काढत नाही आम्ही. मास्तरीन काढीन म्हणते नख.
पोरायची. बाहेरचं खायचं नाही. मी सांगितलं लय भेसळ आहे. दूध तुम्ही विचार करा, गावात तयार होतं का सांगलीला? दूध कुठे जन्माला येतं? गावात. आणि विकत कोणतं घेतो आपण? सांगलीचं. कसं काय? 30 रुपयानं आमचं नेलं, मलई काढून घेतली आणि आम्हाला 40 आणून निघले. तरी घेतो आम्ही ती पिशवी घेऊन. गावातलं दूध गावात. अशा अनेक गोष्टी गावातल्या गावातच खाल्लं पाहिजे, गावातल्या गावात उद्योग पाहिजे. म्हणून तर महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. ते उगाच म्हणत होते की त्याला काय बेस आहे ना, अर्थ आहे ना. तेल लय भेसळ आहे. मी 3 कारखान्याच्या बातम्या ऐकल्या. तिन्ही कारखाने पकडले. आतमध्ये कोणतंच धान्य नव्हतं. तुळजापूरची घटना आहे. तुळजापूरला तेलाचा कारखाना धरला. धान्य कोणतंच नव्हतं मधी. मग तेल कायचं निघत होतं? भेसळ कशी कशी चालली. ऊसाच्या रसात पण भेसळ आहे. आपण रस पितो का बाजारात? आता कोणी म्हणून ऊसाच्या रसात कशी काय भेसळ आहे? ऊसाच्या रसात नाही, पण त्या बर्फात. बर्फ तुम्हाला काय माहित कुठून आणला? लातूरची घटना आहे, सत्य. रात्री म्हातारं मेलं, दवाखान्यात ठेवलं, बर्फात ठेवलं. सकाळी त्या अँब्युलन्स वाल्यानं म्हातारं नेऊन घातलं, बर्फ रसवाला लिखला. आम्ही म्हणतो टाक, अजून टाक. ते हे हे काय करतील लोक आता? लोकांची हद्द संपेल. आपण ते पुरू शकत नाही. म्हणून माझं काय मत आहे, आपण आपलं आपली आपण करा, सोडू नको. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपलं आपलं करा. आपल्या गावातल्याच दूध घ्या, गावातलं हे सगळं करा. आणि ह्या गोष्टीला काय करायला पाहिजे ते पाहून मी पंचायतमध्ये काम केलेलं आहे आमच्या इथं. माझी पंचायत काय तुमच्यापेक्षा तर मोठी लगेच नाहीये. तुमच्या तर आम्ही पायाजवळ बसायच्या लायकीचे नाही. पण आमचे जे सूत्र आहे ते महत्वाचे आहे. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा. संपलं. 100 वर्ष जगा. मग सरपंचांनी करा, ग्रामपंचायतनी करा, ग्रामसेवकांनी करा, सदस्यांनी करा. प्रश्न असा आहे, ह्या सगळ्या लोकांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या द्यायच्या तर पंचायतकडे पैसा पाहिजे. मग लोकांनी पैसा पंचायतला द्या आणि पंचायतने लोकांना सुखी ठेवा, 100 वर्ष जगायसाठी प्रयत्न करा. संपलं. लोक पैसे देतच नाही. ग्रामपंचायत बी देतच नाही. आजच्या घडीला एका कुटुंबाकडून ग्रामपंचायतला कमीत कमी 10,000 रुपये टॅक्स पाहिजे, या मताचा मी आहे. तुम्ही लावा नाही तर नका लावू. एका कुटुंबाकडून 10,000. तुमच्या गावचे कुटुंब हे 3,000. पैसे किती झाले? 3 कोटी होते का? 3 कोटी तुमच्या ग्रामपंचायतकडे दरवर्षी आले तर तुम्हाला सुविधा का नाही द्यायचे? आणि 10,000 द्यायला लोकांना काय प्रॉब्लेम आहे? देतच नाही. सध्याचं तुमच्या इथलं अवरेज हे 1,500 रुपये बी नाहीये. ते बी भरीत नाही. कोणीच भरीत नाही. इथं बसलेल्यापैकी कोणाच 25-26 चा टॅक्स भरेल नाही. कोणाच नाही म्हणतो मी. असेल तर मी त्याचे पाय धुईन इथं. आणि माझ्या गावात 25-26 चा सगळ्या गावाने टॅक्स भरेल 1 एप्रिलला. मी म्हणलो ना, आम्ही तुमच्यापेक्षा मोठे नाही, पण आमचे सूत्र मोठे. 25-26 चा टॅक्स आमच्या इथं तेव्हाच भरला 1 एप्रिलला. सगळ्या गावांनी. आणि एका कुटुंबाला 5,000 रुपये टॅक्स आहे कमीत कमी. सगळ्यात लोएस्ट आकडा. पण 5,000. घरकुलात राहणारी, गरिबीत राहणारी, झोपड्यात राहणारी बाई, एकटी बाई जरी असली तरी कमीत कमी आकडा आहे 5,000. वरचा वेगळा. सगळे लोक 1 एप्रिलला पैसे भरतात. ज्या बाईच्या महिलाच्या नावावर सगळ्या प्रॉपर्टी आहे. आम्ही काय केलं सांगतो, कशा गमती आहे. जी महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन, पहिल्या दिवशी पहिली पावती, तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं आमच्या इथं. सरपंच करीत नाही.
महिला मार्च महिन्यात पैसे घेऊन फिरत आहे. कुठे आहे ग्रामसेवक, कुठे आहे ग्रामसेवक? पैसे मागा. आम्ही लोकांना पैसे मागतच नाही, लोक आम्हाला सापडी देते, पैसे घ्या, पैसे घ्या. बरं, गावातल्या बाईच्या हाताने झेंडावंदन झालं, काय प्रॉब्लेम आहे? सरपंचाचा काय अपमान आहे त्याच्यात? तिला एक साडी चोळी घेतो, तिला कुंकू लावायचं, ओटी भरायची, ताई तुमचा मान आहे, घ्या. नंबर 2 ची पावती 26 जानेवारी, नंबर 3 ची पावती 1 मे, नंबर 4 ची पावती 17 सप्टेंबर. आम्ही स्वतंत्र झालो ते. महिला खुश. 5,000 का भरते लोक? आम्ही अनेक सुविधा दिल्या. काय सुविधा? माझ्या इथे 4 नळातून पाणी येतं. जुन्या भांड्याचं नळ वेगळं, जायकवाडी धरणावरून नेलेलं पाणी वेगळं. दोन्ही नळ 24 तास 20 वर्ष झाले 1 मिनिट बंद नाही. 1 मिनिट. आणि बंद पडू बी शकत नाही. जायकवाडी धरणावरून नेलेलं पाणी 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावायची गरज नाही, एवढं प्रेशर आहे. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार, एका घराला रोज एक. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही. साधारण 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? 10-15 रुपयाला रोज एक जार. तुम्ही हिशोब करीत बसा नंतर. 2 नळ पहिले, हा 20 लिटरचा जार, आणि 4थं पाणी येतं माझ्या गावात. रोज सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू करशील तर कर, नाही तसंच मर. मला अजून कळलं नाही, ते बाईनच काऊन तापा, बाईनच काऊन नेऊन द्या. नुसतं तापा नाही, जिथं आंघोळीची जागा आहे तिथे नेऊन द्याला. इकडे कसं आहे? मला वाटलं सुधारलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र, जरा नाही आमच्यासारखीच हलकट इकडे बी आहे. का बादलीन येत नाही माणूस, मला अजूनही कळलं नाही ते. बरं, जायचं याला आहे ना, म्हणताना लक्ष्मी म्हणतो, वागणूक लक्ष्मीची देत नाही. एक सूत्र सांगतो, जोपर्यंत आपली माता भगिनी म्हणजे लक्ष्मी सुखी नाही, लक्ष्मी आनंदी नाही, तोपर्यंत मानवाच्या बापानं सुख ठेवलं नाही. तिला पहिले सुख द्या, तेव्हा तुम्हाला सुख मिळेल, हे लक्षात. हे सूत्र आहे. स्वार्थासाठी तरी तिला सुखी ठेवा. अजून आम्ही अत्याचारच करते खेड्यात. 16-16 घंटे बाई काम करते हो खेड्यात, आहे का नाही? पहाटे 4 ते रात्री 10. हा 5-6 घंटे बी करीत नाही, आरामखोर. बरं, घरी एक कप चहा पितो, कप बशी ठेवले का लगेच स्टँडवर जातो, तिथे जाऊन दुसरा कप पितो. मग इथं 2 कप पिणं भाडव्या, तिथं काय आहे? तिथं काय आहे? सांगा बरं, काय आहे तिथं? एक लक्षात घ्या, थेंबे थेंबे जर तळे साचे, थेंबे थेंबे जर तळे साचे, तर थेंबे थेंबे तळे आटे पण. याचा बी विचार झाला पाहिजे ना. आणि ही सगळी जिम्मेदारी ग्रामपंचायतची आहे. लोकांना वळण लावायचं, लोकांना शिकायचं, हे सगळं शिकायचंच म्हणतो मी. जे ऋषी मुनी पुढारी कुणी करू शकत नाही, ते आता सरपंचाने करायचं. माझे हात जोडून तमाम महाराष्ट्रातल्या सरपंच सदस्य, ग्रामसेवकाला विनंती आहे की बाबा हो, हे धनुष्यबाण तुम्ही उचला मोठं, आणि ह्या लोकांना शिकवा. याच्यात मान अपमान काही नाही. तुमच्याशिवाय कोणीच नाही उरलं खेड्यात वाली आता. 4 प्रकारचे पाणी. आमची एक पिठाची गिरणी आहे ग्रामपंचायतची, जे टॅक्स भरला का सालभर दळण फुकट, किती दळून न्या. बैलाच्या भरड्या करा, लग्न करा, साखरपुडे करा, मोजून आणायचं नाही, पैसेच घ्यायचे नाही, मोजच घ्यायला. अख्खं गाव दळून नेतं आमच्या गिरणीत. मी जसं म्हणलं बाहेर खायचं नाही, मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? आम्ही छोटे छोटे मशनी घेतल्या. बटाटा चिप्स कच्ची मशीन, बटाटा चिवडा करून देतो, डाळी करून देतो, शेवाय करून देतो, पापड करून देतो, हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर, हे मशनी घेतले आम्ही. ऊसाचा रस काढायचा, गोड तेल करायचं. तुमचं धान्य आणा, तुम्ही काढून न्या, आणि तुम्हाला चांगलं खायला मिळा. आमचा हेतू काय? मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा पण भरून देतो आम्ही. मोटरसायकल मध्ये हवा भरून देतो.
या नवीन गाड्या निघाल्या चार्जिंग, याचे चार्जिंग पॉइंट पण पंचायतच्या पाशी आजूबाजूला 2-3 ठिकाणी. तुम्ही तुमची गाडी घ्या, चार्जिंग इथे चार्जिंग करा. तुम्हाला खर्च येणार नाही. आमचं सौर ऊर्जेवर आहे. आमचा हेतू काय का बुवा त्याला ह्या गाडीची सवय लागा. पैसे बी वाचन, पर्यावरणाला चांगलं. काय बिघडतं? या वर्षी माझ्या गावात 1.5 ते 2 लाख नारळ निघाले. रस्त्याला लावलेल्या झाडाला, पंचायतने लावलेल्या झाडाला 1.5 ते 2 लाख नारळ. विकीत नाही, लोक फोडून खाते. पोरं, पोटे. ज्याच्या हाताला पडेल नारळ आपल्या दारी आहे, तोड्यान खा. आजच्या 5 वर्षाला तो आकडा 5 लाखावर जाणार आहे. 5 लाख नारळ गावात निघतेन. म्हणजे झाडांची संख्या दरवर्षी एवढी वाढत चालली. आणि आता मागच्या 3-4 वर्षात लावलेले झाड ते वाढत चालली ना दरवर्षी. 5 लाख नारळ कशाला म्हणते? एवढ्या सगळ्या होत. 7 वर्ष झाले माझी ग्रामपंचायत गावातल्या निराधार गरीब म्हाताऱ्या, ज्यांना कोणी नाही, अशा 40 म्हाताऱ्याला पंचायत सांभाळते. गावातले निराधार. जेवण खावण, कपडा लत्ता, दुखणं बाहणं. गावातलं म्हातारं कोणाला सांभाळायचं? बरं त्याला पोरगानी हाताचा दोष आहे का? बरं पोरगा असून बी सांभाळीत नसन. पोरग मुंबई पुण्याला गेलं असेल, पोरग दारुडा असेल, म्हाताऱ्याला कोण पाहिजे? म्हाताऱ्याजवळ पैसे बी असले तरी ते करून कसं खाईन? अहो निराधार माणसाला सरकार पैसे देतं 1000-1500 रुपये महिना. काय करतं त्या पैशाला? ते करून कसं खाईन? पंचायत मध्ये जेवण दिलं पाहिजे, कपडे दिले पाहिजे, औषध पाणी दिलं पाहिजे. काय अडचण आहे त्याला? आपला बाप आहे ते. मला लोक काय शिकिती सरपंच सदस्य, अहो काय नादी लागले म्हातारायच्या, म्हातारेले बेकार राहते, म्हातारेले खोडीचे राहते, म्हातारे असे अंग खाती ते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे बेडके टाकते, म्हातारे बेड्या पेते, म्हातारे तमुक खाते, म्हातारे काही बोलते. मान्य आहे मला. वय झाल्यावर असं माणूस करतं, आम्ही करतो, तुम्ही करणार आहे. म्हातारे झाल्यावर येडी चाळे, माकड चाळे, नाही का? सगळेच करते. पण मला एक सांगा ताई, आता म्हातारं एवढं हलकट झालं, ठीक आहे. पण निवडणुकीची दिवशी तेव्हा म्हाताऱ्याला उचलून फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटवर बसले भाडव्या, तेव्हा म्हातारं येडे चाळे करीत नव्हतं. नाही म्हणजे तुमचा स्वार्थ असला का म्हातारं चांगलं, बाबा चला, बाबा चला, उचलून म्हाताऱ्याला सांभाळा. गावातलं कोणताही म्हातारं सरपंचाचा माता पिता समानच आहे. अहो गावातला माणूस उपाशी म्हातारा, सरपंच धाब्यावर, असं कसं काय? नाही पाहिजे, ह्या गोष्टी करायच्या. अच्छा कितीतरी गोष्टी आमच्या इथं. रस्ते चांगले आहे तुमच्यासारखे, मस्त लाईट 24 तास आहे, मंदिर चांगलं, शाळा चांगली, अंगणवाडी चांगली, काय प्रॉब्लेम? अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे, अख्ख्या गावाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, अख्ख्या गावाला व्यायामशाळा फ्री आहे, महिलाची वेगळी पुरुषाची वेगळी, सालभर. शेती करायचं ट्रॅक्टर आहे, 25% त्याला सबसिडी आहे. म्हणजे शेतकऱ्याचे 10,000 रुपये जर नांगराचं बिल झालं तर आम्ही 7,500 घेतो, 2,500 त्याला माफ. शेतकऱ्याला नगदी सबसिडी देणारे भारतातली पहिली पंचायत असेल माझी. का नाही द्यायचं? द्या ना. आम्ही कुठून आणले पैसे? त्यांचेच आहे. 800 कुटुंब आहे, 5,000 40 लाख रुपये माझा टॅक्स जमा होतो. 20 लाख आमचा खर्च आहे, 20 लाख नफा आहे. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय माझ्या इथे घर बांधता येत नाही. गौंड्याला लायसन पण आमचंच आहे. माझ्या इथे 1 फूट कोणाला बांधकाम करता येत नाही. अतिक्रमण कसं होईल? होत नाही ना. माझ्या इथे विकायला कोणाला काही येता येत नाही बिगर परवानगीचं. परवानगीच घ्यावं लागते. केळं सुद्धा विकता येत नाही सायकलीवर येऊन. त्याचं कारण असं, त्या माणसाने गावात येऊन काही जर चुकीचं काम केलं आणि पळून गेला तर कोण होता? केळावाला जरी म्हणलं तर आम्हाला कळतं कोण होता. कारण त्याचं आधार कार्ड आहे, त्याचे फोटो आहे, त्याचं इलेक्शन कार्ड आहे, सीसीटीव्ही कॅमेरे कळते ना. पंचायतनं लय काळजी घ्यायची साहेब, लय नियम आहे. कितीतरी गोष्टी अशा आहे करायच्या. खूप म्हणजे खूप आहेत.
माझ्याकडे 15 मिनिटं उरले. कसं सांगू, कसं मांडू मला तेच कळत नाही. म्हणून माझी विनंती हात जोडून, तुमचं गाव चांगलं आहे, तुमची पंचायत चांगली आहे. मी कुंडलविषयीच बोलतो असं नाही, मी सगळ्या महाराष्ट्राचं बोलतो बोलताना. पण तुम्ही तर काही बी करू शकता. तुमच्याकडे सगळं आहे. तुम्ही पुण्यवान लोक आहे, अशा गावात जन्माला आले. इथं ऑलरेडी सगळं चांगलं आहे. अजून थोडा धक्का दिला, अजून थोडं केलं, काही होऊ शकतं. पण गावगुंडी राजकारण ते नाही का, त्याने अडचणी येत्या. राजकारणी फार बेकार गटबाजी काय करतात. याचं तोंड तिकडं, त्याचं एक तोंड इकडं. सरपंचाची इच्छा बी असली तर लोक करता येत नाही, लय अडचणी. रस्त्यावर पाणी सांडत ना, घराच्या पुढे दगड ठेवते हरामखोर. सरपंच पाहतो डोळ्यानं, पाणी सांडलेलं ओलांडून जातो उड्या मारून, पण त्याला बोलत नाही की नळाची तोटी बंद कर मग. काहून पुढच्या वेळेस मतदान जाईल. असं नाही, कडक राहिलं पाहिजे. आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला असे 4-4 कुत्रे बसते रस्त्याच्या कडेला. साहेब नीट आहे का, आणि त्यांची काहीतरी मीटिंग चालते अफसर, आणि एखादी गाडी आली रस्त्याने, 4 व्हीलर 2 व्हीलर, त्या गाडीच्या मागे पळते. अर्धा किलोमीटर पळते. बाबा बाबा. पण त्यांना काही छत्रपती पुरस्कार असतो का? ते कुत्रे का पळते? मी खूप विचार केला, हे कुत्रे का पळते, का पळते, मला काय कळलं नाही. सरपंच साहेब कुठे बसले? ते कुत्रे का पळते मला काय कळलं नाही सरपंच साहेब. पण एक विचार माझ्या डोक्यात आला, किती कुत्रे पळाले म्हणून गाडीवाल्याने कधी गाडी उभा करून त्याला विचारलं का, तुमचा काय प्रॉब्लेम आहे का? त्यांना विचारायचं. असे कुत्रे पळतेन पळतेन पळतेन, दमतेन, उजून त्यांच्या जागेवर येऊन बसते. आणि असे 2-4 कुत्रे दर गावात असतेच. जे चांगल्या गाडीच्या माग तेच ते. पण तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपण भरोसा ठेवायचा का हे पळतेन पळतेन यांच्या जागेवर जाऊन बसतेन. काय करता? खंडोबाचे आण घेऊन सोडून द्यायचं. खंडोबा समजायचे त्याला. काय करता कधी. अशा खूप गोष्टी. मी जेवढा काळा दिसतो वरून तुम्हाला, त्याच्या 10 पट आतून काळा आहे. इतका सोपा नाहीये मी. म्हणून ते गाव ठिकाणावर आलं. साहेब 30 वर्षापूर्वी पाटलाच्या बाईला हाताला धरून उठिलं मी संडासला बसलेली असताना. सोपं नाही पाटलाच्या बाईला शौचालयाला बसलेली असताना उठीनं. उठ, बस झालं. हे म्हणणं सोपं नाही. केलं मी ते. तेव्हा ते दिवस आम्हाला आले. माझं गाव 90 दिवसात हागणदारी मुक्त झालं होतं तेव्हा. बिगर पैशाचं. सरकारचे पैसे नाही. 12,000 घेऊन हरामखोर आता बाहेर जाते. कपटपणा. मी म्हणलं ना, म्हातारं जर ग्रामपंचायत मध्ये आलं, एखादं म्हातारं चिडचिड करतं. कुठे गेला ग्रामसेवक, कुठे गेला सरपंच, मला भूक लागली, मला जायचं, मला कागद कधी देता? मी म्हणलं, अरे म्हातारा लई चिडचिड करते, काय करा? मग 3 मशनी आणल्या, ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या श्राद्धासाठी. बाबा आले का, बाबा इथं बसा खुर्चीवर. बाबा बसले का, मग बाबाचे पाय ऑटोमॅटिक त्या मशनीत जाते खाली. दोन्ही पाय गुडघ्याला बटन दाबून द्यायचे. त्या मशनी बाबाच्या पायाची मसाज करते. बाबा उठतच नाही ना. चट येईन सरपंच, आपलाच आहे, कुठे चालला पळून? खरा. खूप गोष्टी. एक तुम्हाला अजून एक सूत्र देतो. तुमच्या इथे बरं आहे म्हणे, ग्रामसेवक 3-3 वर्ष राहतो. ग्रामसेवकाला जीव लायचा. ग्रामसेवकाच्या पोटात 33 कोटी देवे. ग्रामसेवकाला गावात आल्यावर त्रास द्यायचा नाही. तुम्ही भाव 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 केलं, मग तो फोन काढतो. फोन बीडीओ साहेब का, आलो आलो गेला. बीडीओचं याच्या अजून काही काम पडलेलं नाही. पण आपल्या कदरी भेनं ग्रामसेवक बसत नाही. म्हणून ग्रामसेवक आला का विचारा, आई बरी आहे का, बाबा बरे आहे का, जेवण केलं का, चहा पिता का, पोराला किती मार्क पडले, असं त्याला विचारा ना. गाईचं गोमतेर पाहिजे तर गाईच्या पाठीवर हात फिरायचा. आणि ग्रामसेवकाशिवाय विकास होऊ शकत नाही. म्हणून ग्रामसेवकाला जीव लावा. अशा अनेक गावातले कचरा आम्ही घरून आणतो. 2 बकेट दिले.
प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली. बाईला समजून सांगितलं, "बाई कचरा इथंच ठेव, प्लास्टिक इथंच ठेव. आमचं ट्रॅक्टर जातं, घेऊन येतं, त्याचं खत करतो." पण लोकं ऐकत नाही, मिक्स करून देते. कितीही समजून सांगा. प्लास्टिक हे वाईट आहे. महिलाला माझी विनंती आहे, प्लास्टिक बाजूला ठेवा आणि पंचायतलाच द्या. पंचायत पाहिजे त्याचं काय करायचं तर. लोकं ऐकतच नाही बाया. मग आम्ही 3 वर्षांनी काय केलं, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन पिशवीत, तिच्याकडून आम्ही आठवड्याला घेतो आणि ₹15 किलोनं घेतो. एक तुकडा फेकीत नाही आता. महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठुतीच. शेजारणीचं उचलून ठेवते. म्हणून सरपंच साहेब हे गावातले 10-5 हजार रानडुकरं सांभाळायचे, हे काही तुकाराम महाराजाचं काम नाही. याला पुत्र व्हायचा गुंडाच लागतो. तुम्ही म्हणा ना, आम्ही चांगले चांगले नुसत्या चांगल्यानं हा समाज ऐकत नाही. याला साम दाम दंड भेद सगळं लागतं. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, श्रीकृष्ण भगवंताने केलं, ते करायचं. पण आपला हेतू वाईट ना. तुम्ही बघा ना, या काळात ह्या लोकांनी खजिने लुटले शासनाचे. कशासाठी? समाजाच्या हितासाठी. त्याला वाईट म्हणता येतं का? नाही. म्हणून आपण मनात भाऊ करायचं नाही, की मी हे कसं करू, ते कसं करू. समाजाच्या हिताचं जे असेल ते सगळं करायचं. सगळं म्हणतो मी. सरकारचं नियमन जी-आर कुछ नाही. मी जी-आर मानितच नाही. जी-आर कशाला आहे? ज्याला अक्कल नाही त्याला. काय जी-आर? काय सांग? आमच्या गावच्या समस्या आम्ही ठरवू काय करायचं, कसं घ्यायचं, कसा निर्णय घ्यायचा ते. तुम्हाला अक्कली आहे तर तुमच्या गावात करून दाखवा ना. म्हणून सरपंचानं मजबूत व्हायला पाहिजे. आपल्या गावचे निर्णय आपण घ्यायचे, ठराव आपण घ्यायचे. जन्माची नोंद, महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही. आम्ही जन्माचंच अडवलं नोंद घ्यायचं. त्या बाईला सांगितलं तुझ्या पोराचं नाव नाही लिहित. ती म्हणे काहून नाही लिहित? म्हणलं तुझ्या लग्नाचं सर्टिफिकेट दाखव. ती म्हणे लग्नाचं सर्टिफिकेट नाही माझ्याजवळ. म्हणलं बाई कुठून आणलं? तेव्हा लोक लग्नाची नोंदी करायला लागले. आणि लग्नाच्या नोंदी केल्यामुळे काय झालं, 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्नच होत नाही मग इथं. टीशी जोडा लागते. हे एकात एक गुत्ते आहे. साप मेला पाहिजे, काठी नाही मोडली पाहिजे. मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही लोक. 2 महिन्याने येते मग बापाचं कागद द्या. कुठून द्या? ग्रामसेवक साहेब कुठे होते? नाही इथं बसलं गेलं. सरपंच साहेब, 20 दिवसाचा अधिकार आहे सरपंच ग्रामसेवकाला. किती? 20 दिवसाच्या आत नोंद झाली तर नोंद करता येते, नाही तर करता येत नाही. ते रेकॉर्ड वर जातं. गावातल्या लोकांना माझी विनंती, ताबडतोब नोंद करा ना. जर आम्ही ताबडतोब नोंद नाही केली तर मग आम्हाला कोर्टातून ऑर्डर आणायला लागते. त्याला खर्च येतो, वकील लावा लागतो. मग गावात दुश्मनी वाढती. ही सरपंच मुद्दाम देईन मला. गैरसमज होतो. आम्ही काय केलं, आमच्या गावात जर कोणाची म्हातारी मेली, त्यांना जर अर्ज पाठवला, तू पाठवतो हाताने दुसऱ्याजवळ दे, कोणाजवळ पण अर्ज दे. जर त्यानं अर्ज दिला, जाळायची परवानगी घेतली स्मशानभूमीची, की त्याच्या म्हाताऱ्याच्या अंत्यविधीला ₹3000 देतो आम्ही. ते म्हातारं घरात ठेवतं, पहिला अर्ज धाडतं. नोंद होती ना. बार बार लक्षात ठेवा, साप मेला पाहिजे, काठी नाही मोडली पाहिजे. एक ना अनेक गोष्टी. आमच्या इथं लाकडात जाळीत नाही, गौऱ्यात जाळते, शेणाच्या गौऱ्या. त्या दिवशी आत्ताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की ते गाव गौऱ्यात जाळतं, लय भारी गोष्ट आहे. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी माझ्या गावचा उल्लेख केला होता 1-1.5 मिनिटं साहेबांनी. तुम्ही ऐकलं का नाही ऐकलं माहित नाही. 1.5 मिनिटं बोलत होते माझ्या गावावर छोट्या छोट्या गोष्टीवर. एका देशाचा पंतप्रधान एका छोट्या गावाविषयी बोलतो, याच्यापेक्षा जीवनात काय पाहिजे सरपंचाला? ते हलकट जर रहिवासी द्यायचे ₹50 घेत असेल तर होताच मेलेलं बरे. सरपंच काय बी करू शकतो साहेब, काय बी. पंतप्रधानापेक्षा मोठं पद आहे त्याचं. हा ना. इथे काय लहान लहान लोकांच्या गोरगरिबांच्या समस्या आम्ही सोडू शकतो. म्हणून म्हणलं थोडं कपटपणा केला ना तर हे गाव नीट होतं. एवढे सोपे सोपे सांगून होत नाही. आमच्या इथे एकदा वट सावित्री पौर्णिमेला महिलाला वडाची झाडं लावायला लावले होते मी.
झाडं लावलेच पाहिजे. फळाची झाडं लावा. ही ज्या गल्ल्या आहे ना साहेब, ते लावा ना. सीताफळ, पेरू, आंबे, चिकू, नारळ, काय त्याला प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या इथे किती जागा असेल, शेत रस्ते, रोड, सगळे फळच फळं. लावा ना. पण लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, मी लावा म्हणतो, ते म्हणजे लाईत काऊन नाही माहितीये का? ते म्हणजे आम्ही लावू, पण फळं कोण खाईल? प्रॉब्लेम काय? पोरं ठेवायचीच नाही, असा प्रॉब्लेम आहे. आता इथे नारळ असले, सीताफळ असले, पेरू आहे आणि पोरांनी तोडून खाल्ले. तुमच्या काय बापाचं बिघडलं? तुम्ही अशोका लावलं, त्याला काय आलं? मग सीताफळ लावले आणि सीताफळ खाल्ले, बिघडलं काय? पण इतका जर तुम्हाला लहान लेकराचा राग आहे, मग एवढा कुटाणा केलाच कशाला? काय गरज पडली होती त्याच्यावरची? तर आपल्या लेकरांना फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे ना आपल्याला. कसा माणूस संकुचित झाला मला कळतच नाही. आमच्या इथे पोरं नारळ फोडून खाते, पाणी पिते, मला आनंद होतो. काय आपलं काय बिघडलं? जागा सरकारी, खर्च सरकारचा, पोरगं आपलं. साहेब कधी सुचावं आम्हाला, कधी कळावं? म्हणून ग्रामपंचायतीने मोठा विचार करायचा. झाडं लावा, झाडाशिवाय पर्याय नाही, झाडाशिवाय पाऊस नाही, झाडाशिवाय ऑक्सिजन नाही. एका माणसाला 28 किलो ऑक्सिजन लागतो, 4 झाडं. तुमची लोकसंख्या 30,000 आहे. 1,20,00,000 1,20,000 झाडं गावात पाहिजे, गावात. किती? 1,20,000 झाडं गावात पाहिजे म्हणतो मी, गल्लीत, शेतातली नाही. तेव्हा तुम्हाला तुमची मोकळी हवा, ऑक्सिजन मिळेल. हे कोरोना आलता ना, कोरोना फोरोना कुछ नाहीये. ऑक्सिजन कमी पडत होता. माणसं झाले जास्त, झाडं झाले कमी. कोरोनात काही माणसाचे हातपाय गेले का? बहिरा झाला का? आंधळा झाला का? नाही. दवाखान्यात नेऊन काय करत होते? ऑक्सिजन देत होते. त्या सावित्रीच्या नवऱ्याला कोरोना झाला होता, सत्यवानला. अहो साहेब, कोरोना झालता त्याला. ती बाई हुशार, सावित्री. तिनं वडीत वडीत वड्याखाली आणलं त्याला. वड 24 घंटे ऑक्सिजन देतो. त्याला ऑक्सिजन मिळालं, जगलं ना देऊ. वड्याखाली आणायचं कारण काय? आम्ही काही पागलवानी, हे लोकांना काही सांगून दिलं. वड असेल, वड दुसरं काही नाही, ऑक्सिजन देतो. यायनं काय केलं, जेच तेव्हापासून वडाला फेऱ्या धरल्या, दोरे बांधायच्या. मी विचार केला, काय आमच्या बाई येडे वड लावायचे सोडून देतील नुसते दोऱ्या. मग आमच्या ग्रामसेवकाला म्हणलं, वड सावित्री पौर्णिमेला वडाचे रोप आण, महिलाला वाटू. तो ग्रामसेवक म्हणजे, सरपंच येडे झाले का बाया, वड कुठे लाईन, जागा किती लागती? म्हणलं आपल्याला भेट द्यायचे, द्यायला लावायचे टेन्शन तू काय घेतो? ते पाहते कुठे लावायचं तर. शेवटी आणले त्यांना. माझ्या इथे लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला, 18 लाऊडस्पीकर आहे, सगळ्या गावात ऐकू जातं. तुम्हाला कसं ऐकू येतं, तसं सगळ्या गावाला ऐकू येतं. शिपायाला दौंडी लिहून दिली, महिला मंडळ नीट ऐका. काय दौंडी लिहून दिली? वट सावित्रीच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, की वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे महिला पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या, सगळे वड 5 मिनिटात गेले. वड पुरले नाही. काही महिला हुशार होत्या, माझ्याशी ज्यांचे बोलणं बसणं असायचं, त्या महिला मला म्हणे, भाऊ तो वड दिले चांगली गोष्ट आहे, आम्ही लावू खरंय, पण लावा कुठं म्हणे, याला लई जागा लागते ना. महिलाला प्रश्न पडला, आमच्या ताईला बी प्रश्न पडला असेल. तुम्हाला माझी विनंती आहे, आमच्या इथे तेच सांगितलं, वड जमिनीत लावायचं नाही, वड कुंडीत लावायचं. कशात? घरापुढे कुंडीत लावायचा. कुठे जागा लागती? एका बाजूनं तुळस, एका बाजूनं वड, नीट समजून घ्या. आणि घरापुढे जर वड लावला कुंडीत, तर त्याचा सगळ्यात मोठा एक फायदा, फार मोठा फायदा आहे. सांगू? काही सांगू का? हं? माझ्यापाशी तर काही तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला 1500 नाहीये. सल्ला देऊ शकतो. सल्ला सांगू ना? जर कुंडीत वड लावला वट्यावर, तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो.
जर वड्या-खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्य फुटत आहे. त्याच्यापेक्षा आपलं वड आपल्या दरवाजापुढे. माणूस कसा हरामी आहे, त्यानं तुळस वट्यावर ठेवली. त्याने तुळस डोळ्यापुढे ठेवली. जशी माणसानं तुळस डोळ्यापुढे ठेवली, तशी महिलांनी पण वट डोळ्यापुढे वट्यावर ठेवायचा. गमतीचा भाग सोडा, तुळस 24 घंटे ऑक्सिजन देती, तसा वड पण 24 घंटे ऑक्सिजन देतो. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहे. माझी लायकी नसताना तुम्ही 1 सव्वा तास ऐकून घेतलं, बरोबर 9 वाजले. मी आयोजकाला सांगितलं होतं, तुम्ही 8ला चालू करा, 8:30ला करा, 7ला करा, मी 9ला बंद करीन. कुणाला राग आला असेल येऊ, कुणाला वाईट वाटलं असेल वळू. पण मी वेळेचं बंधन मला 9:45ला पेटवून गाडी आहे. पुन्हा मी सांगतो, माझ्याकडून जे सांगण्यात आलं, तुम्हाला त्याच्यातलं जे काही योग्य वाटलं असेल ते घ्या. जे तुम्हाला चांगलं वाटत असेल ते तुम्ही करा. माझ्यापेक्षा तुमचं गाव सुंदर हो. 100 वर्षच नाही, प्रत्येक माणूस 110 वर्ष जगावं, असे कामं तुमच्या सरपंच सदस्याकडून हो. मी अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. हेवे दावे न करता, गोडी गुलाबी न राहता, बापूच्या स्वप्नातलं गाव हे कुंडल, बापूला अपेक्षितलं असलेलं गाव या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तयार होईल. त्या पद्धतीचे तुम्ही कामं करताना अशी आशा करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.